गुड मॉर्निंग मंडळी, जय एकवीरा. आजचा पुन्हा एकदा व्लॉग मी सुरुवात करतोय. वाजले सकाळचे 8:30 आणि ऑफिसची तयारी केली. जिमला गेलेलो पण शूट करायला मिळालं नाही. कसं असं उठलो तर रात्री लेट आलेलो, त्याच्यामुळे झोपलो आणि लवकर उठायला जमलं नाही म्हणून. सो आता मी चाललो आहे ऑफिसला. पण ऑफिसला जाताना आता मी थोडे दिवस एकटा, त्याच्यामुळे घर सगळं बंद करून, लाईट्स पंखे बंद करून नीट जावं लागतं. त्यामुळे मी चेकआउट करतो सगळं की बंद आहे की नाही. सगळं बंद आहे. नाश्ता पण मी केला, दूध आणि खारी. सो आज गाडी हे बघा, मी छोटी बॅग घेऊन चाललो. कारण की आता बरं टिफिन कोण बरं देणार नाही. सकाळशी मला उठायला जमत नाही, तर मी काय टिफिन करू. तर आता तिथे मेस आहे ठाणे स्टेशनला, तिथून जेवण घेतो. किंवा आमच्या इथे कॉलेजला पण आहे 2-3 मेस, तिथून मी जेवण घेईन. सो रेडी झालेलं आहे. आता जाऊया आपण ऑफिसला. काहीच आता मी निघालो आहे ऑफिसला जायला. आजचा दिवस खूप भारी असणार आहे. सोमवार आहे, वर्किंग तर आहे थोडंफार, पण त्याच्यामध्ये पण जमायला पाहिजे असते. भेटूया खाली कळवा नाक्यावर. आता मी आलेलो दादर स्टेशनला. दादर स्टेशनवरून आता टॅक्सीची लाईन लावलेली आहे. टॅक्सीच्या लाईनवरून चाललो आता हॉस्पिटल जवळ. आता दादर स्टेशनला आलो आहे. दादर स्टेशनवर बघा ट्रेन लागले कर्जतची. आता कर्जतची ट्रेन येईल. होता प्लॅटफॉर्म नंबर लागली. गुड इव्हनिंग सर्वांना. अरे केसांना काय झाले काय माहिती, आता काय बोलू. सो आता वाजले किती बघा, तुम्हीच बघा आता किती वाजले. बघा 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 9:45 वाजलेत. मी आलो ऑफिसवरून 7:30ला. 7:30ला येऊन मी काय काम केलं बाबा बाबा. हे बघा गोधड्या धुतल्या आईच्या सगळ्या माझ्या, बिकॉज डेली यूज करतो आपण. सो ते खराब होतात म्हणून. आणि एका साईडला वॉशिंग मशीन लावली आहे. वॉशिंग मशीनचं काम चालू आहे. कपडे लावले, बिकॉज आता एक आठवड्यात मी कपडे लावले नव्हते. सो आता आज वॉशिंग मशीन लावली. आता डायरेक्ट मग पुढच्या आठवड्यात वॉशिंग मशीन लावेल. पाणी आलं, पाणी सगळं भरलं मी बोललो. आणि आल्यापासून सगळं मग हंडे बिंडे सगळे रिकामे केले पियाचे पाण्याचे. हे सगळं आता वॉश करायचं आहे, स्वच्छ धुवून पियाचं पाणी भरायचं आहे. म्हणून आज मी काय जेवण केलं नाही, बिकॉज मी खूप दमलेलो गेला. म्हणून मग आता जेवायला काय बनवू. जेवण बनवत बसलो तर ही कामं नाही होणार. आणि ही कामं नाही झाली तर माझी आई तुपट्या काढील माझा साप. म्हणून बरं आज ही कामं सगळी करतो. ओके. आणि कचरा बिचरा काढला सगळं बघ, स्वच्छ करतो बी. आता कसं गावातलं घर एकदम स्वच्छ करायचो. तिथे बाई होती, पण इथे पण बरं करायचं. आता आपलं घर आहे, आपलं करणं भाग आहे. पण मला खूप ऑड वाटतं की मी देवाची पूजा नाही करत आहे, कारण की आम्हाला आहे सुतक. आता ते बरं बुधवारी किंवा गुरुवारी संपेल नारळी पौर्णिमेच्या दिवशी. नारळी पौर्णिमेला तर तुम्ही बघाल मी देवाला मस्त सजवणार आहे पानं फुलाने. स्वामींना पण मस्त सजवणार आहे. सो आता जेवायला बोलो काय बनवायचं. आता माझ्या डोक्यामध्ये एक प्लॅन आहे. तो प्लॅन म्हणजे आमच्या बिल्डिंगच्या खाली एक मेस आहे. म्हणजे एक कोकणची फॅमिली आहे, त्यांनी मेस चालू केलं आहे. घरगुती जेवण सकाळ संध्याकाळ दुपारपर्यंत मेस कंटिन्यू चालू असतं. सो मी आज त्यांच्या मेसमध्ये जाणार आहे जेवायला, त्या वहिनीच्या आजचं. सो बरं मी 1-2दा जेवलेलो तिकडे, म्हणजे पार्सल आलेलं, पण जेवलो नव्हतो बरं अजून. मग आज त्यांच्याकडे प्रॉपर मी जाऊन त्यांच्या मेसमध्ये जाऊन जेवणार आहे. त्यांची असं तिकडची गरम गरम टेस्ट करणार आहे. ते आता मी मेसमध्ये चाललेलो आहे. बघू शकता तुम्ही, चालतोय. बघू शकता तुम्ही, कोकण स्वाद हे पोळी भाजी केंद्र मेस. मेस आहे पूर्ण. ही त्यांची लिस्ट आहे आज काय काय जेवण आहे. नाव बघा काय, कोकण स्वाद. हा त्यांचा किचन आहे. कसली भाजी आहे. शिमला मिरची आहे, वांगा भरीत आहे आणि मूग रस्सा, उसळ आहे मुगाची. डाळ नाही, गोळी डाळ आहे ना. मग मला शिमला मिरची आणि चपाती दे 2. शिमला मिरची 2 चपाती. हां, ती वहिनीने दिले.
तर मंडळी मी जेवून आलो आपल्या कोकण स्वादमधून, मेसमधून. वहिनीच्या आजचा मस्त गरम गरम चपाती भाजी भात डाळ खाल्ला मस्त. वहिनीला थँक्यू बोललो. कोकणाचा स्वाद आहे जेवणाला, एक नंबर. म्हणजे आमचं कसं वेगळं वेगळं जेवण जेवतो तर जरा बरं वाटतं. तसं मी आज जेवलो म्हणजे घरगुती असं वाटलं आईच्या आजचं जेवतोय, खूप भारी वाटलं. आणि सो आता मी ते वाइंड अप करतोय ब्लॉग बिकॉज